तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार। हे फैलवत असताना जय भवानीचा नारा यांच्या मनात निवडणूक आयोगाच्या खुपतोय। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स जसं भारतीय जनता पार्टीचे बटीक झालेले तसं निवडणूक आयोग सुद्धा भारतीय जनता पार्टीचं बटीक झालं की काय अशा प्रकारची स्थिती आहे। विजय नाही झाला तर तुम्हाला निधी देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य घेऊनही अजूनही निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई केलेली नाही आणि म्हणून या निवडणुका मोकळ्या वातावरणात होतात का नाही होतात अशा प्रकारची स्थिती सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहे। संभाजीनगरचा उमेदवारीचा जर विषय घेतला तर आम्हाला जी माहिती मिळाली, संदीपान भुमरे यांनी काल फॉर्म अनधिकृतरित्या भरलेला आम्हाला कळाला। एबी फॉर्म आहे का नाही आहे त्याच्यासोबत हे आम्हाला माहिती नाही, परंतु किती पद्धतीनं समोर गोंधळ, कन्फ्युजन स्वतःला महायुती म्हणणाऱ्यामध्ये आहे हे सुस्पष्टपणे झालेलं आहे। त्याच्या उलट शिवसेनेच्या वतीनं चंद्रकांतजी खैरे साहेबांचा, माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत आणि सगळ्या पक्षाचे आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत काल प्रचंड अशा भव्य अशा मिरवणुकीच्या माध्यमातून त्याला आपणही होता आम्ही अर्ज भरलेला आहे। आमच्या प्रचाराची फेरी पहिली संपलेली आहे। उद्यापासून 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत दुसरी फेरी 7 दिवसामध्ये आमची कंप्लीट होतीये आणि नंतर 1 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत तिसरी फेरी अशा पद्धतीनं या संभाजीनगरात नियोजन आहे। आज उद्धवजींची परभणीत सभा आहे, काल हिंगणघाटला झाली, परवा खामगावला जी सभा झाली अतिशय विराट सभा झालेली आहे। प्रचंड प्रमाणात उद्धवजींच्या सभेंना प्रतिसाद मिळतोय। हजारो लाखो लोक या सभेला, ज्याला जनसैलाब हिंदीचा शब्द वापरता येईल अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाकीच्या सभेला, पक्षाच्या नेत्यांच्या सभेला बघितलं तर खुर्च्या रिकाम्या पडलेल्या असतात। मोदींची जरी सभा बघितली, नांदेड परभणीची निश्चित सभा जिच्यात कोणताही उत्साह नाही, पोकळ घोषणा, पोकळ आवाज, लोक सुद्धा नुसते आणून बसवलेले अशा पद्धतीनं सगळं चालू आहे आणि म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना सुद्धा या महाराष्ट्रात मोठ्या यशाच्या दिशेनं आगेकूच करते। दुसरी गोष्ट, या भागात मोठ्या प्रमाणावर 4 दिवसापूर्वी गारपीट झाली, पाऊस आला, ग्रामीण भागात बऱ्याच जनावरांचे सुद्धा मृत्यू झालेले आहे, नुकसान झालेले। निवडणुका जरी असल्या तरी या विषयाकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कलेक्टरांना मी बोललो त्या पद्धतीनं, पण तो अजून पाहिजे तशा कारवाया या संदर्भात झालेल्या नाही। एक विषय मांडला होता तुम्ही विकसित भारतचा, त्याबद्दल आम्हाला सांगा। डिटेल्स येतात, कंपन्याचे नाव माझ्याकडे पण पेपर्स नाहीये, पण विकसित भारत नावाने 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने गावोगाव एक व्हिडिओ व्हॅन नेल्या होत्या अनेक गावात, कारण मोदी सरकार लिहिलं होतं त्याच्यात भारत सरकार कुठंच लिहिलेलं नव्हतं। अनेक गावात या व्हॅन अडवल्या होत्या, परंतु हा सरकारी कार्यक्रम, सरकारचा कार्यक्रम असताना ज्या व्हॅन त्यावेळेस होत्या, ज्या एजन्सीज त्यावेळेस होत्या, त्याच व्हॅन आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी फिरतात। कारण ह्या देशभराचं कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला दिलेलं मागच्या विकसित भारतचं, आता सुद्धा भारतीय जनता पार्टीनं देश स्तरावर अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट दिल्याची माहिती आहे। जे आपण म्हणतो धंदा लो चंदा दो, असाच हा प्रकार आहे। विकसित भारतचं काम त्या कंपनीला द्यायचं आणि त्याच्याकडून नंतर भारतीय जनता पार्टीचं काम करून घ्यायचं। अशा पद्धतीनं या कंपन्यांचे नावं सुद्धा तुम्ही काढू शकता, मी देणार, परंतु पेपर्स बाकी आहे। परवाच्या दिवशी रविवारी हे सगळं झालेलं, त्यामुळे अजून पेपर्स आले नाही, पण आज उद्या माझ्याकडे पेपर आहेत। पण मी दाव्यासहित सांगतो, विकसित भारताच्या साठी जी एजन्सी होती, ज्या व्हॅन फिरत होत्या, त्याच व्हॅन, तो शेड्यूल, तोच रूट आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी या
व्हॅन करतायत. मला असं वाटतं की हे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं तिलाच पार्टीसाठी वापरून घ्यायचं, जसं बॉन्डच्या माध्यमातून झाले तसंच इथं सुद्धा झालेलं आहे. किती पैशांचा पुरवठा झाला असतो ते आहे अंदाज येतो. देशाचं आहे ते, फक्त जिल्हा किंवा महाराष्ट्र नाहीये. एकेका लोकसभेत आता त्यांनी जवळपास 6, 10, 12 व्हॅन जरी असल्या तरी महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 1000 ठिकाणी अशा पद्धतीनं मग ते टप्प्याटप्प्यात आहे. कारण आधीचा विदर्भाचा टप्पा, नंतर इकडचा टप्पा, असं टप्प्याटप्प्यात आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं सगळ्या लोकसभेचा जर विचार केला तर जवळपास 1000 व्हॅन आणि मग ते 2-2, 4-4, 5-5 काय काय कार्यक्रम असतील ते, पण तो 1000 तरी व्हॅन याच्यामध्ये असतील. पाटील यांची भेट झाली, सर्वे करण्यात मी बुमरेंनी जो फॉर्म भरला काल त्याचा तोच रेफरन्स आहे की अजूनही उमेदवाराविषयी संभ्रम आहे की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे आमचे विरोधक किती संभ्रमित आहे. उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही, त्या ठरलेल्या उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नाही की आपणच उमेदवार असू. त्यांनी जाहीर केलेली तारीख 25 आहे, पण कालच फॉर्म भरलेला. तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला चेक करू शकता. कई सारे उम्मीदवार खड़े किए जा रहे हैं, तो ऐसे नहीं लगता है कि एमआईएम एक बार फिर से आ सकती है वोटों का पोलराइज? ऐसा कुछ नहीं होता है. लोग होशियार है, लोगों को किसको गिराना है पता है, किसको चुन के लाना पता है. कितने भी उम्मीदवार खड़े रहो, इसमें कोई डिवाइडेशन होता नहीं. जिसको चुन के लाना है उसको बड़ी मात्रा में वोट गिरेंगे, जिसको गिराना है उसको कुछ भी नहीं गिरेंगे. मुद्दे राहिले नाहीत म्हणून व्यवसाय संदर्भात बोलत आहेत मुद्द्यावर येऊ, चिंता करू नका. तुमचा व्यवसाय लागला, इथं शेती लिहा तुमच्या फॉर्म मध्ये माझा व्यवसाय दारूचा आहे. व्यवसाय सांगतात तर फॉर्म भरताना अचानक 3 वर्षांना दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात 10 दुकान झाल्या त्या विचारा. एक दुकानीला किती द्यावं लागतं ऑन मध्ये ते जरा विचारा. मग तेवढी रक्कम कुठून आली ते विचारा. जे 10 लाख आणि 12 लाखासाठी ईडीच्या इन्क्वायरी लावतात ना भारतीय जनता पार्टी, त्यांना जरा विचारा. सभेत सांगू, अजून वेळ आहे, आता बोलत नाही त्याविषयी. एकनाथ शिंदे असं म्हणाले की 2-3 वर्षामध्ये किती दुकानं सुरू केलेली आहेत आणि ते असून म्हणतो. कोणी 9 म्हणतो, कोणी 10 म्हणतो, कोणी 11 म्हणतो, पण येईल ना, सगळी यादी येईल समोर. बारामतीमध्ये आणि काही मतदारसंघामध्ये तुतारी हे चिन्ह दिलंय. तुतारी आणि शरद पवारांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीने तक्रार केली या संदर्भामध्ये. अशा पद्धतीचं चिन्ह ते काय माडा इतर मतदारसंघामध्ये सगळ्याच पद्धतीचं चिन्ह दिलं. मी सांगतो काय, निवडणूक रडीचा डाव म्हणून लढली जाते. असं जनतेच्या मैदानात जिंकता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं तांत्रिक कारणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रकार सुरतमध्ये तेच घडलेलं आहे ना. तसंच काही ठिकाणी घडतंय. जसं आनंद गीते नावाचे 8 उमेदवार उभे केले रायगडमध्ये, आनंद गीते नावाचे. म्हणून अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून निवडणुका अशा पद्धतीने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून, खरं तर जनतेच्या मनात सुस्पष्टपणे आलं पाहिजे की चला मी शिवसेनेचा उमेदवार आहे, चला हा राष्ट्रवादीचा आहे, हा भाजपचा आहे, हा काँग्रेसचा आहे, जे कोणाचा असेल तो क्लिअर आलं पाहिजे. उगाच अशा पद्धतीने एकमेकांना काड्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही. हा लोकांच्या मनात कन्फ्युज व्हावं. मग तुतारी चिन्ह सांगतात इथं तुतारी व्हावी. पण माझा अनुभव असा आहे की याच्यातून जास्त बारकाईने लोक मतदान करतात. समजा किती आनंद गीते झाले तर लोकांना मग आपण व्यवस्थित सांगतो 2 नंबरला आनंद गीते, तुतारी कोणती 1 नंबरला तुतारी, हे व्यवस्थित सांगायला सुरुवात करतो आपण. त्याच्यामुळे जास्त त्याचा मी तो असं केल्याने तोट्याच्या ऐवजी जास्त फायदा होत असतो.
स्थान आहे त्याच्यावर त्यांचं विश्वास आहे. अरे जे 30-40 आमदार आहे ना, याला कुत्र विचारत नाही, यांना सिक्युरिटी माहिती आहे तुम्हाला? यांना कुत्र विचारत नाही, यांना आपलं सिक्युरिटी सरकारने दिलेली. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काढली पाहिजे पोलिसांचं काम कमी करण्यासाठी. असं नाही, ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याशी नाही देऊ असं आमचं म्हणणं नाही. पण तू का शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही, काढली पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करतात. आता उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर जात आहे. नारायण राणे यांनी आव्हान त्यांना केलंय, सिंधुदुर्गमध्ये येऊन दाखवावं, बोलून दाखवावं, जायचा रस्ता कसाही मी दाखवतो. हे पोकळ धमक्या, नारायण राणेच्या धमक्याला कोण आहे? त्याला पाडून दाखवलेलं आहे इलेक्शन मध्ये, तू काय जाऊन दाखव आणि येऊन दाखव सांगतो. पोकळ धमक्याला काय व्हॅल्यू आहे? दादा काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की उद्धव ठाकरेंचं नाव फडणवीसांनी त्यांना आता या खोट्या काही ना काही गोष्टी सांगायच्या, याला काही अर्थ नाही ना. टाकायचे होतं एकनाथ शिंदेला काय वेदना होत होता? या फडणवीसच्या कारभारात एकनाथ शिंदेचा राजीनामा दिला होता ठाण्याच्या जयसभेत, नाटक करून करून. आता या सगळ्या खोट्या गोष्टी आहे, बंपक गोष्टी आहे. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी उद्धवजीवर आरोप करायचे, हा सगळा बंपकपणाचा प्रकार आहे. सिंहचे खासदार आहेत अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची युती करणारा राजाराम रेगे ताब्यात घेत आहे. काही वर्षापूर्वी सेना मध्ये केली होती. ऐकलंय मी, अजून त्याचे डिटेल्स आल्याशिवाय आपण काय बोलणार. ठीक आहे, थँक्यू.